श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत. आज आपण तुळजाभवानीसाठी नैवेद्याविषयी पाहणार आहोत. तुळजाभवानीचा नैवेद्य कोणता आहे, तुळजाभवानीसाठी नैवेद्य कोणता तयार करावा, याविषयी मी 2 शब्द सांगणार आहे. तर तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून तुळजाभवानीला पुरणपोळीचा नैवेद्याचा खूप महत्त्वाचा आणि खूप मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तर पुरणपोळी त्याचबरोबर ताटामध्ये ताट भरत असताना नैवेद्यासाठी पुरणाच्या पोळ्या 2 किंवा 5 ठेवू शकता. आणि त्याचबरोबर भातावरती थोडं तूप आणि कुरवड्या, पापड्या, तसेच भजी आणि थोडा पिवळ्या कलरचा बटाटा, दुधाची वाटी, अशा कटाच्या आमटीची वाटी, अशा पद्धतीने तुळजाभवानीसाठी नैवेद्य अर्पण करायचं आहे. कोशिंबीर ही ताटावरती लावणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुळजाभवानीसाठी नैवेद्य तयार करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर 5 पानाचा विडा देवीला दाखवायचा आहे. पानाचा विडा दाखवल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. किंवा नित्यनेमाने तुळजापूरमध्ये सुद्धा नैवेद्य झाल्यानंतर देवीला तांबूल पान दाखवण्याची परंपरा आहे. पानामध्ये विलायची, सुपारी, कात अशा पद्धतीने 5 पानाचा विडा तयार करून आपण नैवेद्य दाखवावा व ताटाभोवती पाणी फिरवावे. अशा पद्धतीने तुळजाभवानीचा सांग्र संगीत नैवेद्य दाखवून देवीचा कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सर्वांना सुख, संपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होवो, हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.